तुमची पण बॉडी हेअर ग्रोथ खूप फास्ट आहे का? तुमची ही इचिंगमुळे हालत खराब आहे का? तुमचेही केस कॅक्टस सारखे फील होतात का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण माझ्याकडे एक अशी ट्रिक आहे जी ट्रिक तुम्ही यूज केली तर तुमची बॉडी हेअर ग्रोथ नक्कीच कमी होईल. ऑफकोर्स पहिल्या यूजपासून तर कमी नाही होणार, पण तुम्ही नोटीस कराल की ग्रॅज्युअली तुमची हेअर ग्रोथ कमी झालेली आहे. पण एक गोष्ट तुम्ही नक्कीच नोटीस कराल पहिल्या यूजपासूनच, आणि ती ही आहे की जी इचिंग किंवा रफ स्किन फील होत होती ना वॅक्सिंग केल्याच्या 1 ते 2 दिवसांनंतरच, ती डेफिनेटली कमी झाली आहे आणि ह्याचा इफेक्ट 1 ते 2 वीक्सपर्यंत नक्कीच राहील. अँड नो, हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मी कोणत्याही ब्रँडला किंवा प्रॉडक्टला प्रमोट करत नाही आहे किंवा मी कोणती तुम्हाला जडीबुटी आणायला सांगणार नाही आहे. तुम्हाला फक्त हे मार्केटमध्ये जाऊन तेल घेऊन यायचं आहे. हे एक सिम्पल ऑइल आहे जे तुम्ही यूज केलं तर तुमची बॉडी हेअर ग्रोथ नक्कीच कमी होईल. कारण ही ट्रिक मी सुद्धा खूप दिवस झाले यूज करते आणि मला हे जे खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत. तर आता इतकं डिटेल्ड डिस्क्रिप्शन दिल्यानंतर वेळ झालेली आहे ते तेल कोणतं आहे सांगण्याची. सांगू? बट एका रिक्वेस्टवरती, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला असेच अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळेल. अँड फायनली ते तेल आहे मोहरीचं तेल, म्हणजेच मस्टर्ड ऑइल. हे एक मॅजिकल तेल आहे. लाईक लिटरली तुम्ही जर हे डोक्याला लावलं तर तुमची केस थिक व्हायला हेल्प करतं, आणि जर तुम्ही हे शेविंगसाठी वापरलं तर तुमची बॉडी हेअर ग्रोथ कमी होते. मग आहे ना मॅजिकल ऑइल. अँड डोंट वरी, काही तुमचे पोर्स ब्लॉक होणार नाही किंवा तुमची स्किन काळपट पडणार नाही. काहीच तुम्हाला ह्याच्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स होणार नाही. ऑफकोर्स चेहऱ्यासाठी हे तेल वापरू नका. हाताला, पायाला, पाठीला किंवा पोटाचे केस काढायला हे तेल यूज करा. खूप लोक शेविंगसाठी हे अशा टाईपचे रेझर्स यूज करतात. जर तुम्हाला कन्व्हिनियंट वाटत असेल तर तुम्ही हे रेझर्स यूज करू शकता. नाही तर माझ्यासारखे हे आयब्रो ट्रिमर रेझर्स मिळतात ते यूज करू शकता. मी हे यूज करते कारण ह्या अशा रेझर्सनी मला खूप कट्स बसतात. माझी स्किन तशी थोडी सेन्सिटिव्ह आहे का मला हे नीट यूज करता येत नाहीत, काहीतरी कारण असू शकतं. पण मला हे नाही आवडत कारण याच्यामुळे मला खूप कट्स बसलेले आहेत आणि लिटरली मी 2 ते 3 वर्षांपूर्वीचे कट्सचे मार्क्स अजून पण आहेत. सो मी हे अवॉइड करते आणि हे अशा टाईप्सचे रेझर यूज करते. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल तुम्ही ते यूज करू शकता. पण एक आहे, जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं रेझर पाहिजे असेल किंवा चांगल्या क्वालिटीचं त्याचं हे जे ब्लेड आहे ते पाहिजे असेल तर तुम्ही मिनिसोचं रेझर्स ट्राय करू शकता. मी त्यांचे दोन्ही रेझर ट्राय केलेत, हे वाले पण आणि आयब्रो ट्रिमर्स पण. हे दुसऱ्या ब्रँडचं आहे पण हे खूप जास्त शार्प वाटलं मला, याच्यामुळे पण मला कट्स बसलेले आहेत. सो मिनिसोचं खूपच चांगलं होतं. लाईक ते बरोबर शार्प होतं, ना खूप जास्त होतं ना खूप कमी शार्प होतं. सो तुम्ही मिनिसोचे रेझर्स ट्राय करू शकता. अँड दॅट्स इट. ही होती माझी ट्रिक. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही ट्रिक नक्की यूज करून बघा, कारण तुम्हालाही ह्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स नक्की मिळणार ह्याची मला गॅरंटी आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करा ज्यांना ह्या ट्रिकची खूप जास्त गरज आहे. भेटूयात पुन्हा असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट सॅटर्डेला, आणि मध्ये मध्ये मी शॉर्ट्सही टाकत असते, सो तेही बघायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.